तसं तयार झाली ती. शिवाय ते इतके फास्ट तयार होता ना, नवीन लागवडीच्या दुप्पट तिप्पट वेग राहतो याचा वाढीचा. रूट जर मोठा राहतो ना पहिला, एकदम सुपर चालतं झाड. याला 2 ॲप्लिकेशन झाले. बर, अजून एक केलं का चालू तुम्ही? शेतकरी मित्रांनो नमस्कार. साईनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज नाशिक जिल्ह्यामध्ये फिरत असताना खूप मोठा जो काही शेतकरी माझ्याबरोबर आहे आणि खूप आपले रहाणे ॲग्रोचे प्रोडक्ट वापरणारे हे सर्व शेतकरी, आणि जवळजवळ 3:30 वाजेपासून आपण प्लॉट व्हिजिट करतो आहे. आज एका सुंदर आणि अतिशय चांगला प्लॉट या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या शेतकऱ्याचा आपण पूर्ण परिचय त्यांना आपण करायला सांगणार आहे. खूप जुने झाडं असूनसुद्धा अतिशय छान फळं आहे. डाग तुम्हाला कुठं फळावरती दिसत नाही आहे अशा प्रकारे. तर मी त्यांना विनंती करतो की तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी सांगा. नमस्कार, माझं नाव आदिक जयराम म्हात्रे, मुक्काम पोस्ट उंबरखेड, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 75 880 96 621. मोबाईल नंबर दिला पण शेतकरीला वयता घेते बरं. नाही, काही नाही. तर ही किती वर्षाची बाग आहे आपली? आता हे 10वा क्रॉप आहे. 10व्या वर्षाची खूप जुनं झाड आहे. तुम्हाला या ठिकाणी आता व्हिडिओमध्ये दिसत असेल की आज लोक म्हणतात की 5व्या 7व्या वर्षी पण झाड जगत नाही. पण एक मॅनेजमेंट चांगलं असलं, थोडी खडकाळ जमीन आहे यांची, म्हणजे निचरा पाण्याचा चांगला होतो आहे, परिणामी मररोगाची समस्या कमी येते आणि झाडाचं आयुष्य जे आहे, तसं डाळिंबाचं आयुष्य 20 वर्ष आहे, पण 10 ते 15 वर्षापर्यंत बाग आरामशीर टिकते. अशी छान बाग आहे. तर आपले रहाणे ॲग्रोचे आपण काय काय प्रोडक्ट या ठिकाणी वापरलेले? हाय पॉवर आणि पिकअप 90. पिकअप 90 आणि हाय पॉवर वापरलेला आहे. म्हणजे तेल्या कंट्रोलसाठी हाय पॉवर वापरलं तुम्ही. हो. 2 मिली प्रति लिटर. 2 मिली. त्याच्यामध्ये काही मिक्स केलं होतं का? M45 घेतला होता. 200 ग्रॅम. M45 1 ग्रामने. M45 1 ग्रामने या ठिकाणी आपण घेतलं. परिणामी या ठिकाणी आपल्याला तेले आणि इतर डाग दोन्ही पण कंट्रोल झाले. त्याच्यानंतर आपण पिकअप 90 पण वापरलं. हो. किती झाडं आहे आपले एकूण? ही 580. आणि किती देतो आपण? 10 लिटर एक वेळेस. 580 झाडं आहेत आणि 10 लिटर ॲप्लिकेशन या ठिकाणी आपण देतो. किती ॲप्लिकेशन झालेत? 2 झाले 15 दिवसाच्या अंतराने. अजून एक द्यायचं आहे. अजून एक द्यायचं बाकी आहे. सरकी पेंटची स्लरी पण करा की आजच झाली काय? झाली. हो, ओके. 3रा डोस दिलाय आज. 3रा डोस या ठिकाणी सरकी पेंट स्लरीचा पण झाला आहे. त्यांचा प्लॉट आपण हळूहळू बघूया. बाकी एवढ्या कठीण वातावरणामध्ये तुम्ही हा बाग सांभाळला त्याबद्दल मला तुमचा खूप हेवा वाटतो की आज नाशिकमध्ये 1-1.5 महिन्यापासून सतत पाऊस चालू होता तुमच्या ह्या पूर्ण एरियामध्ये, तरी पण तुम्ही हा बाग क्लीन ठेवण्यामध्ये यशस्वी झालात. याच्यामध्ये तुमचं फवारणीचं जे काही नियोजन आहे ते अतिशय परफेक्ट आहे आणि असंच नियोजन खरं तर करायला पाहिजे. मालाला चमक वगैरे पण छान दिसते. मागच्या वर्षी वापरलं होतं का पिकअप? हो, आता 2 वर्षापासून वापरतोय. म्हणजे पिकअप 90 आता तुमचा ब्रँड थोडं उशिराच वापरायला लागलो. हे खैरे साहेब भेटले ते मार्केटला. बर. त्यांचे माल बघितले, ते कलर आणि ते आमच्या मालाला आहे ना साईज खूप होती, पण कलरची अडचण आहे आम्हाला. हा 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 हा. त्याच्यामुळं मग नाही, लोकांना देखणी बायको म्हणजे गोरी बायको पाहिजे. असं आहे. आज गुणाला घेणं नाहीये, देखणी पाहिजे. तसा माल तर दोन्ही सारखाच असतो, पण त्याला कलर असला की त्याला मागणी जास्त आहे आणि त्याच्यामुळं तुमचा कलर इन्क्रीज झाला. जर अजून जर कलरची समस्या असेल, उदाहरणार्थ मी सांगेल तुम्हाला, आता हा थोडासा ऑफ कलर आहे ज्याला आपण बिस्किट कलर म्हणतो. हा तुम्हाला जर त्याला अजून करायचा असेल तर पिकअप प्लस जो आपला प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट हा कलरसाठी तर 2 ml ने तो वापरायला पाहिजे फवारणीसाठी. आत्ता एक फवारणी करा आणि 10-12 दिवसांनी एक रिपीट त्याला करा. म्हणजे जिथं थोडंसं ऊन कमी जातं तिथं सुद्धा कलर बऱ्यापैकी कवर होतो. तर त्याचे पण रिझल्ट चांगले. बरं साहेब, याला कॅनोपी जास्त होती, पूर्ण माल झाकलेला होता. हां हां. आता 4-5 दिवसापूर्वी थोडा मोकळा केलाय. बरं. त्याच्यामुळं थोडा कलरला उशीर झाला त्याला. हां, नाही कलर तर येऊन जाईल त्याला. तुम्ही थोडंसं हे केलं त्याला, काटा छाटणी मारून घेतली. ओके ओके. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पिकअप 90 बद्दल काय सांगाल तुम्ही? वापरायला पाहिजे. स्वस्तात मस्त एकदम बेस्ट रिझल्ट भेटतात त्याचे आणि डोळ्यांना दिसतात. 3ऱ्या-4थ्या दिवशी सोडल्यानंतर आहे ना, हां हां हां, लगेच दिसून येतात ते. बरं बरं. अजून इतर पिकांना काही वापरलं होतं आपण? नाही, हा वापरला नाही, पण मग तांबाटाला वापरायचं आहे वर्षी. टोमॅटोला वापरायचं आहे. बरं बरं.
तर शेतकरी मित्रांना या ठिकाणी जे व्हिडिओ पाहत आहे त्यांना मी विनंती करतो, आपल्यालाही डाळिंब बाग अतिशय यशस्वी करायची असेल तर रहाणे ॲग्रो बायोटेक तुम्हाला अतिशय मोलाची माहिती पण देते, एक चांगलं उत्पादन पण या ठिकाणी आपण देतो. आणि पिकअप 90 हा जो काही प्रोडक्ट आहे हा खूप चमत्कारिक प्रोडक्ट आहे. आज तुम्ही लोडिंग बघता एका झाडावर किती माल निघेल साहेब? 35-40 किलोचा अंदाज आहे. मग आता किती निघेल? 50 किलो तर निघायलाच पाहिजे असं अंदाज वाटतं, कारण साईज व्हायची आहे. अजून ते साईजच्या याच्यात आहे, अजून एक्झॅक्ट काय रे साहेब साईज? हो ते 60 किलो झाड आहे त्याला. आम्ही 50 किलो म्हणतोय. 60 किलो होते अजून. तुम्ही एक महिने न्या ना इथं. हो, 60 किलो साईज पण खूप असेल त्याची. 60 किलो झाड आहे. 50 ते 60 किलो झाड या ठिकाणी उतरणार आहे, कारण झाडाचा घेर मोठा आहे, 10व्या वर्षाचं झाड आहे. आणि असंच जर आपण चांगलं उत्पादन केलं म्हणजे जर 1 कॅरेट आपलं 2-2.5 हजार रुपये जरी झालं तर एका झाडाची कॉस्टिंग 8 ते 10 हजार रुपये होते. म्हणजे आपल्याला आज शेती करत असताना विविध पिकं आपण करतो पण पाहिजे तसं उत्पादन भेटत नाही. झालं प्लेन पिकांच्या बाबतीत तर बोलायचंच नाही, सोयाबीन मका याच्यामधून तर काही विशेष बेनिफिट भेटत नाही. म्हणून फळ शेती आपण शेतकरी मित्रांनो केली पाहिजे. मग ती ड्रॅगनची करा, तुम्ही पेरूची करा, त्याचबरोबर डाळिंबाची करा. याच्यामधून आपल्याला चांगलं उत्पादन या ठिकाणी मिळू शकतं. आज या ठिकाणी हे सर्व कुटुंब डाळिंबामध्ये काम करतं आणि प्रत्येकाची बाग एकाचड एक आहे. ठीक आहे, थोडे बहुत इश्यू असतील ते क्लिअर करता येतात, त्याचा काय प्रश्न नाही. पण ज्याला काय म्हणू आपण, तुमचं काम करण्याची मेथड चांगली आहे, तुमचं झाडं चांगली आहेत, निकोप फळं तुम्ही या वातावरणात ठेवू शकलात तर असं चांगलं काम आहे. तर पिकअप 90चे प्रोडक्ट जर तुम्हाला मागवायचे असेल तर महाराष्ट्रभर या ठिकाणी आपण सेवा या ठिकाणी देतो. व प्रोडक्टची किंमतही कमी आहे आणि रिझल्ट पण खूप चांगले आहे. तर तुम्ही इतर फळपिकालासुद्धा हे प्रोडक्ट वापरू शकता. आणि समाधानी आहात का तुम्ही? हो, एकच नंबर, काहीच अडचण नाही. खूप समाधानी असे शेतकरी आहेत. यांचाही प्लॉट आपण बघितला. तुमचा परिचय द्या पूर्ण. माझे नाव बालाजी मात्रे, राहणार उंबरखेड. फोन नंबर 9891500921. मी माझ्या प्लॉटला पिकअप 19चे 4 ॲप्लिकेशन केले. तसेच मी दुधी भोपळ्यासाठी आवाज येतो बरं का, इकडे कॅप्चर होतो. दुधी भोपळ्यासाठी तुमचा पण आवाज 4 capture होतो ॲप्लिकेशन झाले माझे. खूप सुंदर रिझल्ट आहे. तसेच त्यांचं ड्रिप ऑल, तेलॉक सर्व प्रॉडक्ट मी वापरले. आता तुमचा जो मी प्लॉट पाहिला म्हणजे पूर्ण खाली खडक आहे, पूर्ण दगडच आहे, माती खाली नाहीच काहीच आहे. माती विषयच नाही, तळीचे खाली पूर्ण माती विषयच अर्धा नाही 1 तिथं. फुटातच असा प्रकार आहे. पण तुमचा प्लॉट म्हणजे एकदम उत्तम आहे. म्हणजे थोडक्यात या प्लॉट सारखाच आहे. तिथला आपण व्हिडिओ घेतला नाही पण अतिशय छान आहे. आणि त्याला आपण पिकअप 90ची किती 4 ॲप्लिकेशन दिली? ॲप्लिकेशन केले. 4 केलेले आहे. त्याची सुद्धा अतिशय उत्तम हो. साईज आहे. मला वाटतं तुम्ही भोपळ्यासाठी पण वापरलं होतं. साठी पण वापरले. त्याचे खूप छान रिझल्ट आले. मी सलग 3रं वर्ष पिकअप 90 वापरतो. बाकी काही विषय नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सांगाल? जरूर वापरलं पाहिजे. खूप छान प्रॉडक्ट आहे. सरांची मेहनत पण आहे त्या प्रॉडक्ट मागे. खरंच म्हणजे स्वस्तात मस्त प्रॉडक्ट आहे आणि डोळ्याला दिसणारे रिझल्ट आहे. त्यामुळं वापरण्यास काहीच हरकत नाही. म्हणजे मी शेतकऱ्यांना या ठिकाणी हे सांगू इच्छितो की कुठं मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या ग्रेड येत असतात. म्हणजे आत्ता पण मार्केटमध्ये विविध ग्रेड आल्यात पण त्याची कॉस्टिंग भरपूर आहे. किंवा नवीन जर आपण काही तंत्रज्ञान आत्मसात केलं तर त्याचे फायदे भरपूर होतात. म्हणजे हे नवीन प्रोडक्ट जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांनी, तुम्हाला सांगतो सांगोला, आटपाडी इकडं, तर जे शेतकऱ्यांनी वापरायला सुरुवात केली तो प्रत्येक कस्टमर आपल्याला जोडलेला आहे, कंटिन्यूस जोडलेला आहे. म्हणजे असं होतं की एकदा वापरलं आणि त्यांनी वापरलंच नाही असा कस्टमरच नाही नाही आमच्या. सर, असं होऊच शकत नाही. कारण आता आम्ही जे वापरतोय ना, तुम्हाला त्याच्यावरूनच सांगतो की आम्ही ते 4थ्या ते 5व्या दिवशी डोळ्याने लगेच रिझल्ट दिसत आहे. तर मग कोणताही शेतकरी, जो नवीन शेतकरी जोडल तो राहणे ॲग्रोपासून तुटूच शकत नाही. बरोबर. कारण तुमची क्वालिटी खूप सुंदर आहे. तुमची मेहनत, यांनी सांगितलं तुमची मेहनत आहे त्याच्यामागे, आता तुमचं आम्ही- knowledge आहे त्याच्यामागे, त्याच्यामुळे ते आणि त्याचे रिझल्ट शेतकऱ्याला डोळ्याने दिसतात. डोळ्याने हा खूप दिसणारे महत्त्वाचा भाग आहे result. त्याच्यामध्ये. नाही, त्याच्याकरताच आपण काय ठरवलं की एक चांगले क्वालिटी आपण शेतकऱ्यांना देऊ. बरोबर. असं चांगलं उत्पादन मिळालं, शेवटी शेतकऱ्याला कोणाचं तरी खत घ्यायचंच आहे. बरोबर. तर मग जे प्रोडक्ट चांगलं आहे
ते लगेच ॲक्सेप्ट करणार. म्हणून रहाणे ॲग्रोचे सर्व काही जी काही उत्पादन आहे, म्हणजे पार तुमचं सिलिकॉन बेस्ड स्टिकर असू द्या, pH बॅलन्सर असू द्या, त्याचबरोबर अन्य मायक्रोन्यूटनचे विविध ग्रेड असू द्या, आपण खूप चांगलं देण्याचा मानस आहे. ठीक, काम कमी करायचं आपल्याला, पण ते चांगलं करायचं आहे. अशा प्रकारे आपली रहाणे ॲग्रो बायोटेक या ठिकाणी काम करते. आज मलासुद्धा तुमच्या सर्वांचा प्लॉट पाहून म्हणजे मलासुद्धा खूप आनंद वाटला. मला ऑफिस सोडून बाहेर जायला वेळच भेटत नाही, खरं सांगतो. आज योगा 15 ऑगस्टचा शुभ दिन आहे आणि खैरे साहेबांची रिक्वेस्ट होती की या तुम्ही. माझं येणं झालं, तुम्हाला सर्वांना भेटून खूप आनंद वाटला आणि तुमचा प्लॉट पाहून मला पण समाधान वाटलं. अशीच तुमच्या सर्वांची चांगली प्रगती हो, तुमचे पैसे चांगले हो आणि विशेष करून महाराष्ट्रभरातून जे काही व्हिडिओ पाहतात त्या शेतकऱ्यांना मी सांगेल की तुम्हाला डाळिंबामध्ये कुठलीही समस्या असेल तर आम्ही तुम्हाला गाईडलाईन करू, मदत करू. तेल्याची समस्या असू द्या, साईजची असू द्या, सेटिंगचा प्रॉब्लेम असू द्या, कलरची समस्या असू द्या, तर आम्ही तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मदत करू. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि रहाणे ॲग्रो बायोटेकच्या वतीनं मी साईनाथ रहाणे रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.